यमहं वदामि तं वदेत् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अतिन्नादान वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि वीरमणि सिक्खापदं समादियामि तिसरणेन सत्यं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं तब्बं साधु आणि ते श्रामणेर अवस्थामध्ये बरेच काही आम्ही ट्रेनिंग घ्यावं लागलं आणि ते इतिहास आहे ते ट्रेनिंग पक्क झाल्यामुळे आज आम्ही टिकू शकलो. आम्ही दोघं एका दिवशी एका वेगळी आज जिवंत आहे 6 आपण नाही 5 त्या आता काही केले जिवंत आहे. त्या जिवंत 5 पैकी 2 भारतामध्ये आम्ही दोघं काय संकल्प ठेवलं होतं 100 वर्ष जगू लग्न करू पैसे हे करू थोडे चांदी वापरू 5 पोटाला करायचे अंगठी घालून घेऊ हे सर्व केलं असतं सर्व केले असते आम्ही 5 अंगुली 5 नाही 10 पोटाला आम्ही सोन्याच्या अंगठी ते पण घरासहित कडे सहित टाकून मस्त मजेत घरी राहावं लागतं. अगदी कवळ्या जीवनामध्ये वयाच्या 15 वर्षी मी वयाच्या 13 वर्षी 14 वर्षी आणि आई वडिलांनी आम्हाला विचारलं खरोखरच आजीवन तू जीवन घेशील का? कारण श्रीलंकामध्ये हे टेम्पररी सिस्टम नाही. टेम्पररी जीवन घेण्याचे सिस्टम श्रीलंकामध्ये नाहीच नाही. ते आहे थायलंडमध्ये ते सिस्टम इथे सुरू केलं म्हणून मी मुद्दाम आम्ही दिलंच नाही कोणाला टेम्पररी व्हायचं असेल तर परमनंट व्हा
मग ते राहायचं असेल तर 1 दिवस राहा किंवा 2 दिवस, परंतु हे 2 दिवस 3 दिवस 4 दिवससाठी आम्ही दिवस देत नाही. हे सिस्टम भगवान बुद्धाने सुरू केलंच. राष्ट्रपालला दिले, यश कुमाराला दिले, आनंद भाऊ किंबीला, देवदत्त, हे पण हे सर्व जवान होते. असे नाही की 1 आठवड्यासाठी 2 आठवड्यासाठी 2 वर्षासाठी नाही, आजीवन घ्या. जेवढे दिवस राहायचे असेल तर राहा, नाही सांभाळू शकत सोडा जा, काही बंधन नाही. हे सिस्टम म्हणून विचार केला. ज्याप्रमाणे आम्ही काही त्याग केलं, आम्ही पाहत होतो इथे कोणी असं त्यागी कोणी आहे का भारतामध्ये? फार कठीण आहे, फार कठीण आहे. ते असं होईल तयार कोण ज्यांच्याकडे काहीच नाही, नाईलाज. उलट सगळे माझ्या वर्गाला घ्या द्या, आणि तो पण म्हणे ज्ञान जीवन ज्ञान शिक्षण घ्यायचं आहे, हे करायचं आहे. म्हणजे शिक्षण घेतलं नंतर पगार मिळाले किंवा सर्व्हिस मिळाले, आता मी सोडू काय? हे असं त्याचं नाही. हे जीवन कशासाठी आम्ही घेतलं? आम्हाला अगोदर सांगितलं दुःख निवारणासाठी घेत असेल तर घ्या बाबा. दुःख निवारणासाठी, सुख विहरणासाठी नाही. हे सुख विहरणासाठी जीवन नाही आहे. आणि आम्हाला दोघांना अगदी तरुण अवस्थामध्ये आम्हाला आमच्या गुरुवर यांनी काय सांगितलं, तुम्ही लोकांना महाराष्ट्रात पाठवायचं आहे. ते बघितलं नाकाशामध्ये महाराष्ट्र कुठे आहे ते बघितलं, आणि फार मोठा देश आहे म्हणजे भारतामध्ये. आणि त्यांनी सांगितलं तिकडे रोटी खावा लागेल, चटणी खावा लागेल, असं आहे तसं आहे, सर्व तुम्हाला हे करा. तुमचे सगळ्याचे तुमचे जीभ फार भरवशात जेवणासाठी तयार झालेले आहे, ते सर्व बदली करावं लागेल. सगळं सह्य त्याग करावा लागेल. सर्व काही तुमच्या बिहारात जवळ गाडी येणार नाही कार्यक्रमाला न्यायला. येईल गाडी, कोणता? बैलगाडी. म्हणून तयार व्हा. आम्ही तयार झालो. वय किती? त्यांचे 13, माझे 15. ते लक्षात घ्या. म्हणजे हे ते आम्ही आमिषपोटी ते जीवन घेतलंच नाही. म्हणून आम्ही सर्व कष्ट सहून राहू शकलो. त्या भारतामध्ये आल्यानंतर जेवणाची अपेक्षा केली नाही, काही अपेक्षा नाही केली. आणि आमच्या या गेल्या 45 वर्ष भारताच्या जीवनामध्ये यांनी काय काय बघितलं, मी काय काय बघितलं तुम्ही ऐकलेलं आहे. आणि चोर डाकू पासून सुद्धा आम्हाला प्रतिसाद मिळाले, बरेच काही मिळाले. चोर डाकू सुद्धा ते गोष्ट ते त्याच्या 2 शब्दामध्ये ते सांगतील. म्हणून काय विचार केला, आजचा दिवस ऐतिहासिक व्हावा म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही मेलं तरी आमचे कार्य सुरळीतपणे राहत असावा म्हणून आम्ही विचार केला होता. असं सांगितलं होतं एकाला कोणाला तरी आजीवन दीक्षा दिलं तर बरं होईल. आजीवन दीक्षा म्हणजे सामने. आणि ते काही वर्षापासून ते तयारच होता, परंतु घरातील थोडंफार ते अडचणीमुळे ते राहून गेले. मध्ये आले आणि पुन्हा गेले. नंतर मी त्यांना सांगितलं तुम्ही पक्का विचार करा, अजूनमधून हे करता येत नाही. परंतु हे जीवन आहे, सम्राट अशोकांनी नतमस्तक केलेला जीवन आहे. सम्राट अशोकासारख्या महाराजांनी सुद्धा वंदन केलेले हे जीवन आहे. याच्या व्यतिरिक्त आणखीन काही श्रेष्ठ वस्त्र नाही या जगामध्ये. म्हणून हे जीवन धारण करण्यासाठी एक खूप उपासक तयार झाले. त्यांचे आपण सर्वांची ओळख आहे. अगोदर पण आपण इथे त्यांचे ओळख करून घेतले आणि त्यांचे घरातील लोक पण आले. बौद्ध उपासक कल्याणचे हिवाळे आणि त्याचे पुत्रही आहे, 2 पुत्र आहे, सून आहे, धर्मपत्नी आहे. हे दोन्ही जे आहे पती पत्नी जे आहे ते श्रीलंकेला सुद्धा जाऊन आले आमच्या बरोबर. श्रीलंका पाहिले, त्यांना पण माहीत आहे कोणता देश आम्ही सोडून आलो, कोणता प्रतिष्ठा आम्ही सोडून आलो, सर्व काही त्याग करून आलो इथे. आणि आज इतिहास घडवलं ते आज खरोखर इतिहास आहे. आम्ही दोघांच्या जीवनामध्ये आम्ही एक ते उपासक त्यांची इच्छा आहे आम्ही आजीवन सेवा करू. आजीवन या जीवनामध्ये आमच्या जनतेच्या सेवा करू, स्वतः ज्ञान प्राप्तही करू. म्हणून जरा आपण त्या इच्छेला प्रतिसाद देऊन आम्ही दोघंही
त्याचे गुरु होणार आहे. एक ते नाही, आम्ही दोन्ही गुरु आहे. हे प्रेसिडेंट ऑफ महामहिंद्र इंटरनॅशनल दामोदर सोसायटी जळगाव, जिथे आम्ही कार्य सुरू केलं. ते तिथे आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कार्य सुरू केले. त्यांना आता लाखो रुपयाचे दान त्यासाठी देत आहे लोक, विहारासाठी नाही. मी पण सुरू केलं तर मला वाटतं करोडो रुपये मिळेल. लोक विहारासाठी नाही देणार. त्याच्या काम त्याच्याने फायदा तुम्हाला आहे, तुमच्या मुलांना आहे ना. आतापासून सर्व्हिस रेडी तिथे शिकणारे लोकांना एका पूर्ण कंपनीने घेतलं बघा. आज सुद्धा आज हे डिक्लेअर केलं इथे, उद्या तुम्हाला 50,000 रुपये देणारे लोक इथूनच मिळेल. जळगाव कुठे आपले आम्ही लोक सर्व आम्ही लोक इकडे आहे उल्हासनगरला. तर म्हणून ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा केंद्र सुरू आहे. आतापर्यंत किती करोडचे काम झाले? 30% काम झाले ते वाईट आहे. ते आता अशी आहे, त्या मानाने मी काहीच काम केले नाही. शाळा काढली, बालवाडीपासून ज्युनियर कॉलेज ते भरभराट होऊन राहिले, युनिव्हर्सिटी होईल. तरी पण मला त्या मानाने ते होऊन जाईल. ते नगरपालिका सुद्धा ते काम करतात, सरकार सुद्धा ते काम करतात. हे कार्य कोण करणार? नालंदा युनिव्हर्सिटी कोण करणार? किंवा हे बिकू ट्रेनिंग सेंटर कोण करणार? हे काम तुमचं आणि आमचे बिकू संघाचे आहे. म्हणून या कार्याला आम्हाला मान देऊन आलेले सर्व भारतीय लोकांना सर्वप्रथम मी आशीर्वाद देतो. कारण हे कदाचित बोलता शेवटपर्यंत त्या लोकांचे नावं घेता येणार नाही. किंवा आपले कर्नाल मोदी यांचे जे सर्वप्रथम आले वयस्कर, आणि नंतर आपले राहुल मोदी आले, ते आपला ते बदलापूरला राहत आहे, आणि आता विवादातून जे आले. बाकी जे आपले स्थायिक आहेत, कोण प्रभुदर्शी आहे, दीपक आहे, त्यांना ते आता 2 तासाने जायचं तुझं घ्यायला बघणार. आम्ही ते पण बातमी हे नाही केलं त्या बाबा. तुम्ही बघितलं हे सुखानंद बंदले कुठे, त्यांचे पण काही अपरिहार्य कारण असतो. ते एका शिष्याचे वडील वाढण्यामुळे गुवाहाटी जावं कालच गेले, थांबवले नाही. आणि म्हणून आता त्या कार्यक्रमामध्ये हे दीक्षाचा कार्यक्रम अतिमहत्वाचा आहे. आजच्या दिवशी एक ऐतिहासिक म्हणून त्याप्रमाणे आम्ही दीक्षा घेतली, तसे आम्ही बौद्ध उपासक शिवाने यांना दीक्षा देतो. आणि मला वातावरण असंच दिसत आहे. श्रीलंकेला सुद्धा पाऊस होता जूनमध्ये, 9 तारखेला जून होता. असं पाऊस बाहेर पाऊस इथे दीक्षा, इथे पण तेच होत आहे. बाहेर पाऊस आहे, इथे आम्ही दीक्षा देतो. तुम्हाला बंधन देणार नाही. आणि म्हणून क्लिअर करून घेतलं, तुमचे मंगल होणार. सर्वप्रथम तुमचे मंगल होणार, तुमचे कल्याण होणार. तुमचे पण कल्याण होणार म्हणजे कुटुंबाचे झालेच कल्याणच होणार. एकामुळे जसं माझ्यामुळे माझ्या आई वडील आणि भाऊ बंद बहीण सर्वांचे मंगल झाले, कल्याण झाले. तुम्हाला सांगू, ते सर्व आई वडील सोडून, कारण आई वडील राहिल्याचं आता फक्त 100 वर्ष झाला. आता 100 वर्ष कोण जगणार? माझे सर्व घरातील भाई बंद बहीण जिवंत आहे. मी लास्ट मेंबर 65 इयर्स ओल्ड. परंतु पुढच्या म्हाताऱ्याला दिसतो काय आम्ही दोघं? याचा अर्थ आहे आम्ही गृहस्थ जीवनाचा अर्धशतक पूर्ण केलं, जीवनामध्ये अर्धशतक पूर्ण केलं. आणि शतक पूर्ण करण्यासाठी आम्हाला ते शक्ती मिळालीच, ते आहे दंभशक्ती. त्या दंभशक्तीने आज डिक्लेअर करतो, शतक पूर्ण करणार म्हणजे करणार. आता शतायू भव, आपले वडील शतायू व्हायला पाहिजे ना. मग अशा जीवनमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्या सर्वांचे इच्छा आहे, किंवा त्याला साधुकार आहे. म्हणून आपण साधुकार द्या. आता दीक्षा देतो.
सर्वप्रथम त्याच्यासाठी त्रिवार वंदन करावे हिवाळे रेकॉर्डिंग करून घ्या करून घ्या साक्षात करण्यासाठी चीवर त्यांचे चीवर त्यांच्या हातात आहे ते भिक्खू संघाला सांगणार आहे हे चीवर घेऊन आम्हाला प्रवृत्तित करा बंतेजी मी याचना करतो सर्व दुःख नाहीशी करण्यासाठी निब्बाण सुख प्राप्त करण्यासाठी हा चीवर घेऊन आम्हाला प्रवृत्तित करावे म्हणून याचना करायची आहे याचना केल्यानंतर ते चीवर बनते लोकांना देणार बनते लोकांना दिल्यानंतर पुन्हा याचना करणार हे ते दिलेले चीवर पुन्हा मला देऊन सर्व दुःख नाहीसे करण्यासाठी मला बनतेजी बनावे हे मराठा वंदा बनते तुम्ही सर्व दीक्षा घेणार काय मला दीक्षा देतो त्याच्या अर्थ मी तुम्ही बोललं मग तुमचे मुंडन करतो आणि वातावरण तसं झाले ना सर्वांची इच्छा झाली असेल ते फक्त यांच्यासाठी ओकाश वंदा मी बनते द्वारक्त येन कथं सप्पं अपराधं कमते मे बनते ओकाशां बनते सब दुःख निस्सरण निप्पान सच्चिकर्णत्वाय इमं काशावं गृहीत्वा पब्बादेत मं बनते द्वितीयंपि अहं बनते सब दुःख निस्सरण निप्पान सच्चिकर्णत्वाय इमं काशावं गृहीत्वा पब्बादेत मं बनते तृतीयंपि अहं बनते सब दुःख निस्सरण निप्पान सच्चिकर्णत्वाय इमं काशावं गृहीत्वा पब्बादेत मं बनते पुन्हा वंदन करा आता येते